हे एव्हरीवन, तर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो. खूप काय बोलणं ऐकलं प्रवासाबद्दल, तिकडे प्रयागराजबद्दल, बट सगळं काय व्यवस्थित झालं. बुलावा महादेव का आहे, मतलब सब कुछ अच्छे से होगा. आम्हाला 25 किलोमीटर्स चालायला पण नाही लागलं. आम्हाला डायरेक्ट ऑटोवाल्याने त्रिवेणी संगमच्या स्टेअर्स पाशी सोडलं. जसं आपण न्यूजमध्ये ऐकतो असं काही नाही हा, पण थंडी फार आहे इकडे. तर आम्ही चाय, बिस्किट, चिप्स एन्जॉय केलं आणि गेलो आमचं स्नान करायला. इकडचा एन्व्हायरमेंट इतका सुंदर आणि इतका भारी आहे की तुम्ही इकडे येऊन ना सगळं काही विसरून जाणार. आम्ही सगळ्यांनी आमचा स्नान केला आणि मनाला एकदम छान वाटलं. ज्या गोष्टीसाठी आम्ही इथे आलो, जे सगळं काही घरचं बोलणं ऐकलं, पण प्रवास वगैरे सगळं काही एकदम सुंदर झालं. आणि इथलचे बर्ड्स बघा, एकदम मनाला शांती झाली इकडे येऊन. मग आम्ही ना आमच्या घरच्यांसाठी सुद्धा गंगाजल घेतलं आणि मस्त महादेवचं तिलक लावलं माथ्यावरती. कपडे वगैरे चेंज करून तिकडे सगळं काही अवेलेबल आहे, चेंजिंग रूम, वॉशरूम, तर खूप छान. मग त्याच्यानंतर आम्ही निघलो आमचं सेकंड स्टेशनला, म्हणजे दुसऱ्याकडे जायला, जिकडे आम्हाला जायचं आहे, पोचायचं आहे. तर इकडे ना जाग्यावरती शिवलिंग आहे, रुद्राक्षवरती शिवलिंग बनले आहे. खूप सारे रुद्राक्ष पण आहे आणि ते ना रिअलवाले आहेत, ते कॉईननी फिरून दाखवतात ना तसंवालं. मी माझ्या हाताने पण बघितलं, रिअल आहेत ते. आम्ही घेतलं. मग आम्ही चाय आणि इकडचा फेमस चिवडा एन्जॉय केला. ते एन्जॉय करत आम्ही निघलो लेटे हुए हनुमानजीचं दर्शन करायला. म्हणजे निघलो आम्ही, रस्त्यामध्ये आहे आणि रस्त्यामध्ये इतके सारे भंडारे होते, इतकं सारं खायला होतं ना की मी सांगू शकत नाही. मग आम्ही मस्त सगळीकडे खात चाललेलो. पण हां, मी व्हिडिओज दाखवते आहे, त्यातलं तर थोडंफार मी खाल्लं पण नाही आहे, बट व्हिडिओज मी काढली आहेत. बिकॉज आम्ही 5 जणं होतो, तर ऑफकोर्स कोण कोण सगळे वेगळे वेगळे घेत होते. मग इकडून आम्ही मस्त या ब्रिजवरून चाललो आहे, बिकॉज हनुमानजीचं दर्शन करायला या ब्रिजवरून जायचं आहे. मग हे बघा, हे आहे आपलं त्रिवेणी संगम, पण इकडून ना सरस्वती लूप झाली आहे. तर आम्ही वापस आमच्या बॉडीला ना आम्ही हायड्रेटेड ठेवत होतो, बिकॉज इतकं चालायचं, तर चक्कर वगैरे नाही आली पाहिजे ना रस्त्यामध्ये चालताना, उगाच दुसऱ्यांना त्रास नको. आणि माझी तब्येत पण खराब होती. आम्ही सकाळी 8 वाजेपासून ते आतापर्यंत चालतच आहोत, पण काय करणार, नशिबात ह्या मंदिरचं दर्शनच लिहिलं नव्हतं. मग ते मंदिरचं दर्शन नाही झालं. आम्ही आमचा छोटासा ब्रेक घेतला आणि तिकडचे चाट एन्जॉय करायला लागलो. चाट एन्जॉय केलं आणि निघलो दुसरीकडे जायला. मग इकडे आम्हाला अंबानीचं स्टॉल दिसलं, म्हणजे जेवणाचं फ्री जेवण होतं तिकडे सगळ्यांसाठी. आम्ही ते घेतलं लाईनमध्ये थांबून, पण जेवण सगळं खराब झालं होतं. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही जेवण ठेवता खूप चांगलं आहे पब्लिकसाठी, पण जेवण असं ठेवा की लोकांनी तुम्हाला नाव नाही ठेवलं पाहिजे, की तुम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे असं. ते सगळं सोडा, लेट इट बी. आपण आपला नेक्स्ट स्टॉपला निघूया. तर तुम्ही माझे छोटे छोटे व्लॉग्स एन्जॉय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसं वाटतंय. दॅट्स इट फॉर टुडे. बाय.